नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वर्णमाला भाग 2 परीक्षेत वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला बघा. ए, ऐ, ओ, औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 संयुक्त स्वर. ए, ऐ, ओ, औ हे वर्ण संयुक्त स्वर या प्रकारात मोडतात. तसेच संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात. ए, ऐ, ओ, औ हे स्वर इतर दोन स्वरांनी मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ, ए हा स्वर अ प्लस ह्रस्व किंवा दीर्घ ई बनलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर संयुक्त स्वर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न दुसरा बघा. मराठीत एकूण कंठ तालव्य वर्ण किती? मराठीत एकूण कंठ तालव्य वर्ण 3 आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन 1 3. कंठ तालव्य वर्ण कोणकोणते आहेत? तर ए, ऐ आणि इंग्रजीतील ॲ हे 3 कंठ तालव्य वर्ण आहेत. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 3. प्रश्न तिसरा बघा. श व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 सबनीस. सबनीस यांनी श व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान दिले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय 3 सबनीस. प्रश्न चौथा बघा. अनुनासिक वर्णाचा पर्याय ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 ड, त्र, न, न, म. आता अनुनासिक म्हणजे काय? तर ड, त्र, न, न, म या वर्णांचा उच्चार जिभेचा तोंडातील इतर भागांना स्पर्श होण्याव्यतिरिक्त नाकातूनही होतो. म्हणून त्यांना अनुनासिक म्हणतात. अनुनासिके अनुस्वाराऐवजी वापरता येतात. म्हणून त्यांना पर्ण सवर्ण म्हणतात. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क वर्ग. मित्रांनो, कंठ म्हणजे गळा. जिभेचा मागील भाग हा वर उचलून पडजिभेच्या पुढील भागाला म्हणजेच कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णाचा उच्चार होतो त्यांना कंठातून निघणारे म्हणून कंठवर्ण असे म्हणतात. मग क वर्गाचा कंठाजवळ उच्चार होतो. क वर्गामध्ये कोणकोणती व्यंजने येतात? तर क, ख, ग, घ आणि ड ही व्यंजने क वर्गामध्ये येतात किंवा त्यांचा समावेश क वर्गामध्ये होतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे क वर्ग. कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो? तर क वर्गाचा होतो.
प्रश्न 6 बघा. अनुस्वारापुढे पहिल्या 5 वर्णवर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील डॅश 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 अनुनासिका सारखा होतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 शेवटच्या. बघा, अनुस्वारापुढे पहिल्या 5 वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्याच वर्गातील शेवटच्या अनुनासिका सारखा, म्हणजेच पंचम वर्णासारखा होतो. शेवटची अनुनासिके डत्र ननम ही आहेत. आता उदाहरणार्थ बघा, शंकर, घंटा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय 3 शेवटच्या अनुनासिकासारखा होतो. प्रश्न क्रमांक 7 बघा. खालीलपैकी जोडाक्षराने युक्त असा अचूक शब्द ओळखा. जोडाक्षराने युक्त अचूक शब्द कोणता असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 पत्नी. हा जोडाक्षराने युक्त असा अचूक शब्द आहे. आता जोडाक्षर कशाला म्हणायचं? तर ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यामध्ये स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. उदाहरणार्थ आम्ही, मिही हे जोडाक्षर आहे. म आणि ह ही 2 व्यंजने आणि एक स्वर मिळून मिही हे जोडाक्षर तयार झालेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 पत्नी. प्रश्न 8 बघा. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. त, थ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 दंत्य. तर दंत्य वर्ण म्हणजे काय? तर जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना दंत्य वर्ण असे म्हणतात. मग ते कोणकोणते आहेत? तर त. बघा, जिभेचे तोंड दाताच्या मागच्या बाजूस टेकते. थ, द, ध, न, ल, स ही व्यंजने दंत्य वर्ण आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 दंत्य. प्रश्न 9 बघा. 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संयुक्त स्वर, ऑप्शन क्रमांक 3. आता संयुक्त स्वर म्हणजे काय? तर 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. मग ते कोणकोणते आहेत? तर ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. उदाहरणार्थ ए हा संयुक्त स्वर अ प्लस ऱ्हस्व किंवा दीर्घ ईने बनलेला आहे. इथे 2 स्वर एकत्र येऊन ए हा स्वर बनलेला आहे. 2 स्वर एकत्र येऊन ए हा संयुक्त स्वर बनलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त स्वर. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 ए. ए हा स्वर संयुक्त स्वर आहे. मग अर्धस्वर कोणकोणते आहेत? तर य, र, ल, व यांना अर्धस्वर असे म्हणायचं आणि यांची उच्चार स्थाने अनुक्रमे ई,
त्र, लू, उ या स्वरांच्या उच्चार स्थानासारखी असल्याने त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर पर्याय 4 ए. प्रश्न क्रमांक 11. खालील स्वर कोणत्या प्रकाराचा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 संयुक्त स्वर. ए हा संयुक्त स्वर आहे. मग संयुक्त स्वर कशाला म्हणायचं? तर दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. मग ते कोणकोणते आहेत? तर ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 प. मग ते कोणकोणते अल्पप्राण व्यंजने आहेत ते बघा. क, ग, ड, च, प अशी एकूण 20 वर्ण अल्पप्राण आहेत. या वर्णात ह ची छटा नसते, म्हणजेच हे वर्ण बोलताना ह चा उच्चार होत नाही. क, ग. त्यामुळे या वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात. आणि मराठी वर्णमालेत एकूण 20 वर्ण अल्पप्राण आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 प. प्रश्न क्रमांक 13. पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 य. मग व्यंजन कशाला म्हणायचं? तर ज्याचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात, म्हणून त्यांना पाय मोडून लिहावे लागते. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या साह्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. म्हणजेच मित्रांनो, त्यांना स्वरांचे साह्य घ्यावे लागते, म्हणून त्यांना व्यंजने म्हणतात. वर्णमालेत 34 व्यंजने आहेत. इथे पर्याय 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बाकीचे जे पर्याय आहेत ते स्वर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय 4 य. प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 ह. ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. मराठी वर्णमालेत 14 वर्णांना महाप्राण मानले जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 ह. प्रश्न क्रमांक 15. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
ऑप्शन 2 14. मराठी वर्णमालेत एकूण 14 वर्णांना महाप्राण म्हणून मानले जाते. मग ते कोणकोणते आहेत? ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, म, श, श, स आणि ह असे एकूण 14 महाप्राण आहेत. मग महाप्राण कशाला म्हणायचं? तर ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्यांना महाप्राण असे म्हणतात. अशा रीतीने 14 वर्ण महाप्राण मानले जातात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 14. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.